या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे, एक मल्टीब्रँड शोरूम। आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक, गाळा नंबर 1314, महात्मा फुले पुतळ्या शेजारी, नामको बँकेसमोर, सिन्नर, नाशिक। सध्या सोशल मीडियावर बँका पुढील 4 दिवस बंद राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे। मात्र शनिवार 12 ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार असल्याने तसेच रविवारी बँकांना सुट्टीच आहे। सोमवारी बँका नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे। केवळ 15 आणि 17 ऑगस्ट रोजी सुट्टी राहणार आहे। त्यामुळे 4 दिवस बँका बंद असल्याची केवळ चर्चाच होत आहे। सध्या सोशल मीडियावर बँका पुढील 4 दिवस बंद राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे। मात्र शनिवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी दुसरा शनिवार असल्याने तसेच रविवारी बँकांना सुट्टीच आहे। सोमवारी बँका नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे। केवळ 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 17 ऑगस्ट पततिथी असल्याने त्या दिवशी पुन्हा सुट्टी आहे। त्यामुळे 4 दिवस बँका बंद असल्याची केवळ चर्चाच आहे। पुढचे 4 दिवस बँका बंद राहणार नाही। सोमवारी बँकांचे व्यवहार सुरू राहणार आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर अशी कोणतीही सुट्टी असल्याचे दिसून येत नाही। मात्र काही बँका सोमवारी आपले सॉफ्टवेअर व ATMचे कामे करण्याची शक्यता आहे। यंदा स्वातंत्र्य दिन आणि गोकुळाष्टमी नंतरचा गोपाळकाला एकाच दिवशी आहे। यामुळे सलग 4 दिवस बँकांना सुट्टी नाही। बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते। त्यामुळे 12 आणि 13 ऑगस्टला बँका बंद आहेत। SN न्यूजसाठी प्रशांत सोनवणेसह शंतनू कोरडे। गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियामध्ये एक मेसेज फिरतोय, ज्यावर अशी माहिती देण्यात येते की शनिवारपासून ते 15 ऑगस्टपर्यंत बँका बंद असणार आहेत। सलग 4 दिवस बँका बंद असणार आहेत। त्यामुळे जर कुठले व्यवहार असतील तर एकतर ते शनिवारच्या आधी उरकून घ्या, नाहीतर मग तुम्हाला 16 तारखेला 15 ऑगस्ट झाल्यानंतरच बँक व्यवहार करण्याची संधी आहे। अशा या मेसेजमुळे ज्यांच्या हे वाचण्यात आले त्यांनी शुक्रवारी आणि गुरुवारी बँकांमध्ये असेल किंवा ATMमध्ये असेल प्रचंड गर्दी केलेली होती। परंतु जर आता आपण जर रिझर्व्ह बँकेची जी वेबसाईट आहे त्यावर जर एक नजर टाकली तर असं लक्षात येत आहे की शनिवार आता बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात। त्यानुसार जो 12 ऑगस्ट ही जी दिनांक आहे त्या दिवशी दुसरा शनिवार येतो, त्यामुळे बँका बंद असल्याचं आता आपण बघतोय। त्यानंतर 13 ऑगस्ट रविवार जी हक्काची बँकांची सुट्टी आहे त्या दिवशी सुद्धा बँका बंद असणार आहेत। मात्र सोमवारी कृष्ण जयंतीची सुट्टी बँकांना देण्यात आली आहे असं जे सोशल मीडियातून सांगण्यात येत आहे ते पूर्णपणे खोटं असल्याचं आता रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून आपल्याला कळतं आहे। कृष्ण जयंतीची बँकांना सुट्टी नाही, त्यामुळे सोमवारी बऱ्याच बँका या चालू असणार आहेत। त्यानंतर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, गोपाळकाला, मंगलागौरी पूजन असा एक बिझी शेड्यूल असलेला दिवस आहे। स्वातंत्र्य दिनाची त्या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे। पुन्हा 16 तारखेला बँका सुरू असतील आणि 17 तारखेला पुन्हा एकदा पततिथीमुळे बँका बंद असतील। म्हणजे एकंदर जर विचार करायचा झाला तर या शनिवारपासून तर पुढच्या शुक्रवारपर्यंत जे 7 दिवस आहेत या 7 दिवसांमध्ये 4 दिवस बँकांना सुट्टी असेल तर 3 दिवस बँका सुरू असतील। मात्र 4 दिवस सलग सुट्ट्या आहेत असं जे सोशल मीडियातून सांगण्यात येत आहे ते मात्र पूर्णपणे खोटं आहे। या व्यतिरिक्त जर काही सांगायचं झालं तर काही बँका ज्या आहेत त्यांना सलग 4 दिवस जरी सुट्टी नसली तरी आपले जे सॉफ्टवेअर्स आहेत ते अपडेट करण्यासाठी म्हणा किंवा ज्या आपल्या ATM सिस्टीम्स आहेत ते अपडेट करण्यासाठी मात्र काही बँका सोमवारी बंद असण्याची शक्यता बँकांकडूनच वितरित करणाऱ्या SMS द्वारे मिळते आहे। प्रशांत सोनवणेसह शंतनू कोरडे, SN न्यूज।